तुम्हाला माहिती का बालुशाही बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे हे मला माहितीच नव्हतं. आज तर मी पहिल्यांदाच बनवली होती, पण घरच्यांना काय मुलांनाही प्रचंड आवडली. ते बघूनच जाम मात्र खुश झाले. आज मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये बालुशाहीची रेसिपी शेअर करत आहे. त्या ठिकाणी आपल्याला 1 किलो मैदा हा चाळून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी मैदा तो हलकासा होतो. त्यात अगदी चिमूटभर मीठ घातलं, 1 वाटी दही घालून घ्यायचे, 1 चमचा खाण्याचा सोडा, तुम्ही त्यामध्ये बेकिंग पावडरचा पण इथं उपयोग करू शकता. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साजूक तूप घेऊन घ्यायचं, वितळलेलंच वापरायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता, पण बालुशाहीला खुसखुशीतपणा येण्यासाठी सजेस्ट करा की तेलाऐवजी तूपच वापरा, म्हणजे खुसखुशीतपणा येतो, चांगला येतो आणि पदर पण त्याला चांगले सुटत असतात. आता आपण जसं कणिक मळतो ना, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला भिजवायचं नाही किंवा जोर लावूनही आपल्याला पीठ हे मळायचं नाही. अगदी हलक्या हातानं पाणी टाकून फक्त हे पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचे. एकत्र आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचे. तुम्ही जर खूपच घट्ट पीठ मळलं ना, तर बालुशाही पाहिजे तशी होणार नाही आणि पदर पण त्याला चांगले सुटणार नाही. म्हणून आपल्याला हलक्या हातानं हे पीठ पाणी टाकून हे एकत्र गोळा करून घ्यायचे. खूप जास्त जोर लावून पण करू नका, अगदी हलक्या हातानं. हे एक टिप लक्षात ठेवायची बालुशाही करताना. तुमची बालुशाही तुम्ही अशा पद्धतीनं केली तर कधीही चुकणार नाही. तर 10 ते 15 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवून देऊ. तर 1 किलो मैद्यासाठी मी 800 ग्रॅम इथं साखर घेतलेली आहे. त्यापेक्षा कमी म्हणजे अर्धं इथं पाणी घेतलं, म्हणजे 400 ग्रॅम इथं पाणी घेतलं आहे. वेलची पूड घालून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं खाण्याचा रंगही वापरायचा आहे तिथं. आपल्याला एक तारी पाक करायचा नाही, अगदी हलकंसं चिकटपणा आला की समजायचं आपलं पाक इथं तयार झाले. खूप जास्त घट्टही करू नका आणि पातळी ठेवू नका. अर्धा लिंबू आपल्याला पिळून वापरायचा आहे, त्याने चव मात्र अजून बालुशाहीला भारी लागते. आणि विषय म्हणजे जेव्हा आपण बालुशाही पाकात टाकतो त्याला साखरेचं वरतून साखरही दिसत नाही, त्यामुळेच आपल्याला लिंबू इथं वापरायचं आहे. खूप घट्ट होऊ दे नका, फक्त एक तार तुटला गेला पाहिजे, त्यापेक्षा पण कमी हलकासा करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता जे पीठ मळलेलं होतं ना आपण, अगदी त्यातलं थोडंसं पीठ घ्यायचं ना, हलक्या हातानं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सुरीनं हे कट करून घ्यायचे, एकावर एक ठेवून घ्यायचे, म्हणजे त्याला पदर चांगले सुटत असतात आपल्या बालुशाहीला. अशा पद्धतीनं जर कधी गेलं तर ह्या 3 गोष्टी मात्र बालुशाही करताना लक्षात ठेवायचा. अगदी खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटलेली बालुशाही आपले बनवून इथं तयार होत असते. तर अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकावर ठेवून सुरीनं त्याला कट करून घ्यायचे आणि नंतर छोट्या-छोट्या आकाराचे गोळेही कट करून घ्यायचे. म्हणजे तुम्ही याला छोट्या साईजचे बालुशाही करा, कारण पण जेव्हा तेलात तळू ना ते दुप्पट फुलतात. त्यामुळे मीडियम साईजचे बालुशाही इथं करून घ्यायचे, आतमध्ये त्याला होलही करून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं सर्व मिश्रणाचे म्हणजे पिठाचे बालुशाहीचे आपले तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला लहान मोठी साईज तुम्ही कशीही करू शकता, पण खूपच जर मोठे केले तर खूपच मोठे होतात ते. म्हणून मीडियम साईजची आपल्याला बालुशाही तयार करून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीनं पूर्ण पिठाची मी ही अशा आकाराची बालुशाही करून घेतली आहेत. म्हणजे तयार ते अगदी सोपं जातं. तर तेल आपल्याला अगदी मिडियम करायचं आहे, गॅस मिडियम करायचा. फक्त कोमट तेल झालं की ते कोमट तेलामध्ये ह्या बालुशाही सोडून घ्यायची. तुम्ही जर मोठ्या गॅसवर जर तळले ना, वरतून तर ते लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. म्हणून आपल्याला शक्यतो मिडियम गॅसवरतीच हे तळून घ्यायचे, म्हणजे पदरही त्याला चांगले सुटत असतात आणि आतपर्यंत ते तळले जाते, म्हणजे खुसखुशीतपणा तो चांगला बालुशाहीला राहतो. म्हणून मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे बालुशाही तळून घ्यायची. चांगले 10 ते 12 मिनिटं हे आपल्याला प्रोसिजर करायला लागतात. मिडियम गॅसवरतीच तळायची. 2 ते 3 टिप चांगल्या ह्या लक्षात ठेवायचे. थोडंसं आतमध्ये आलटून-पलटून करायचं मिडियम गॅसवरती. 9-10 किंवा 10 ते 12 मिनिटामध्ये हे तळून होतात. आता बालुशाही आपली पूर्ण तळून झालीच. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेतली आणि जो आपण पाक तयार केला होता, गॅस बंद केला होता आणि कोमट पाकामध्येच हलकंसं गरम आहे त्यातच आपल्याला हे बालुशाही सोडून घ्यायची. चांगले 10 ते 12 मिनिटं आपल्याला त्यामध्येही मुरू द्यायचे, म्हणजे आतपर्यंत तो चांगला पाक तो मुरला जातो. ही पहिली बॅच होती. पहिली बॅच होईपर्यंत त्यात पाकामध्ये बोलून ठेवायचे, तोपर्यंत आपली दुसरी बॅच पण तळून होते. त्यालाही तितकाच वेळ जातो तळण्यासाठी, तोपर्यंत हे पाकामध्ये चांगले मुरले जातात. आता वरची पण माझी तळून झाली आणि 10 ते 12 मिनिटापर्यंत आपले खालची बालुशाही चांगले पाकामध्ये हे मुरल्या गेली आहेत. आता तुम्ही पाहू शकता. त्यानंतर लगेच टाकलेले आता 10 ते 12 मिनिटं झालेत, लगेच त्यातून ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. म्हणजे आतपर्यंत तो चांगला रसही जातो त्याच्यामध्ये. अगदी खुसखुशीत बालुशाही आपली इथं तयार होते. त्यामध्ये पूर्ण साखरेचं पाणीसुद्धा त्यामध्ये जातं. आता दुसरी जे बॅच आहे ना, तेही तळून घेतली आणि त्या पाकामध्ये आपल्याला घालून घ्यायची. अशा पद्धतीनं आपल्याला वरची बॅच होईपर्यंत खालपर्यंत ते पाकामध्ये बोळून ठेवायची. अशा पद्धतीने पूर्ण बालुशाही ही करून घेतली. अगदी मला हे खूप वेळ गेल्यात बालुशाही करायला, पण खूप छान झाली बरं का बालुशाही ही. मी पहिल्यांदाच आज बनवली होती. आणि एका ताटामध्ये आपल्याला लगेच काढून घ्यायची. थोडंसं अजून त्याला सुंदर आणि डेकोरेशन करण्यासाठी चांदीवर्क पेपर इथं लावत आहे. चांदीवर्क पेपर लावला किंवा साधं गुलाब पाकळ्या जरी तुम्ही ठेवल्या ना, गुलाबाच्या पाकळ्या तरीही चालेल, किंवा तुम्ही पिस्त्याचे कापही ठेवू शकतात. पिस्त्याचे काप ठेवा किंवा ड्रायफ्रूटचे काप ठेवलं तरी चालतं, किंवा चांदीवर्क पेपर किंवा साधं सिंपल गुलाब पाकळ्या ठेवल्या तरी पण खूप सुंदर आणि आकर्षक आपली बालुशाही दिसते.
जशी बाहेरची भेटते ना त्यापेक्षा भारी म्हटलं तरी पण चालतं. तुम्ही बघू शकता पदर पण खूप छान आलेला आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते त्यात. आहे की नाही सोपी पद्धत. जशी बाहेरची मिळते त्यापेक्षा भारी म्हटलं तरी पण चालते. आपली बालुशाही बनवून इथं तयार झाली. तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. अगदी आतपर्यंत रससुद्धा गेलेला आहे त्यामध्ये साखरेचा. बघू शकता मस्त बालुशाही आपल्या इथं बनून तयार झाले. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत आवडली की नाही ते मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर. मस्त आपली बालुशाही इथं बनून तयार झाले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. फेसबुक, इंस्टाग्राम जर असेल पेज नक्कीच फॉलो करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.